जर म्हटलं की नभांगड आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी 1 उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील असे 7 खंड त्याच्यातला भारत सॉरी आशिया खंड 48 देश साऊथ एशिया मधला हा आमचा भारत आता 28 राज्य आहे 8 केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यातला एक महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत त्याच्यातला एक रत्नागिरी 9 तालुके आहेत त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कुठेतरी शंभवणे गाव आणि त्याची पांढर आई चंडिका देवी देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझरदेव इथून आज 350 किलोमीटर लांबूनच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेंबवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय लक्ष असो
त्या काय टाइम झाला ते असं सगळं माझ्या विषयात होईल. या मनीष दादा लाखड या 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद लाखड दादा. निलेश वरक दादा आणि दशरथ भोजे या 500 रुपये. आणि पटकन शाखा क्रमांक स्तवनासाठी सुरेश जडार माऊली याचकडून 250 रुपये. आणि स्तवनासाठी दशरथ जडार माऊली याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. ही सेवा ओझर देवाच्या चरणाशी, स्थानेश्वर देवाच्या चरणाशी आणि आई चंडिकेच्या चरणाशी. आता जरा बोवाकडे येऊया. ते झोपलेलं आहे ना, ऐसा कसा चालले का आता वया मला बोवा बोललं राग गावा मला राग शक्य तो या जरा वाईट समज करा. मी काय म्हणतो शक्ती तुला आमच्या गावठी लोकांना आमच्या वाडवडून गेला, शेतात गेला, लंगोटीवर गेला, शाप केलं, त्याच्यातनं टाईम भेटला की संध्याकाळी आला, ढोलकी काढली, तुंतुनं काढलं, त्याच्यावर बारीक केली, दापावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारलं, गण विचारला. यांनी गायला पार्वतीचा गण, तुर्यानं गायला शिवाचा गण, गवळण गायली शक्तीनं आपली आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण. यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात हे पर्यंत राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा थोडं ऐका तरी गंमत मी जरा बघतोय असं जरा. तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाग दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरलीवाला. बरोबर एवढंच ना रे. मग ह्याच्यात किसन देवान कालियावर्धन केलं, काल्याला मारला. ह्याच्यात आदिमाया श्रेष्ठ कुठं आहे? ह्याच्यात गवळण श्रेष्ठ कुठं आहे? अरे गवळणींचं तिथे इज्जत केली, श्रीकृष्ण वाचवलं. मग ह्यांनी पहिल्या बारीतच पुरा श्रेष्ठ केला. आता काय बोला शक्तीपुरा मर्माचा भाग घटाचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होतं खालचा काला ना, एवढंच म्हणायचं होतं. त्याच्या नादात भगवून घेतलं मेला आणि फटकीरून. अरे राणा होणार तुझ्यावाला नाही आहे. अरे अहो ऐका मी काय म्हणतो. अरे मोठा मोठा गाड केला लांबोऱ्या करा हिंमत हो मेरे को शिकायचा काय नाव आवाज एवढा काढायचा नुसतं ह्या राग आणि तिकडे राग कुठून रागाला पाहिजे बेटी. हा माझा राग आहे, हा राग आहे लांबोरे. अरे दुराकडे जाऊन गायकी शिकले एवढा राग ह्या मला जमणार आहे. अरे त्याच्याशिवाय मला बाहेर येतात म्हणजे काय नॉन सायन्स. हे बरं जाऊ पुढं. मेरे को चिड़ा देगा, मैं गरम होता है मानो तो नाच करते आई तो मजाच आहे आज. काही 5 त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत काहीच नाही. आता पट्टीत काय लागलं तर म्हणतात राग द्या. राहुल देशपांडेचा चुलत नाव आहे काय? अशा गोष्टींचा काही मान्य नाव आहे. अरे ह्याला काय लागतं इकडे लावली एक तार म्हणजे म्हणा एका बाजू डपावर काय कीबोर्ड आहे घडं. राजीभाई तुम गायना में ऐसा क्या करता माझ्या दोस्ती में जाता नंतर सोन्याची वाजा गोपालला नथवाई सोन्याची भारी हिरण
टेन्शन येतं त्यात आज घरात बटाट्याची भाजी. बायकोला बोललो काहीतरी घेऊन ये. आले बारीला जे काय ओढ आता लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक एक दिवस मोजायचा कॅलेंडर मध्ये. काय 5 दिवसाचा असं हो 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शारा आला. काय मकर काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची. काय त्याला त्याची काळजी आपल्याला त्याला काळजी आपल्या. काय होणार बंद ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. अरे ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. भरी सुखाचं रांजण भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. तुझ्या येण्याची लागली आस. येण्याची लागली आस. येण्याची लागली आस. राहिलो मोजीत मोजीत एक एक दिस. मोजीत एक एक दिस. मोजीत एक एक दिस. हो हौस भागेल मनाची. हौस भागेल मनाची. आस लागली क्षणाची. हौस भागेल मनाची. आस लागली क्षणाची. भरली सुखाचं रांजण भरली सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. पावसाची चाहूल देई. पावसाची चाहूल देई. पावसाची चाहूल देई. हर दिवस हे अजून लांबायचे नाही. अजून लांबायचे नाही. अजून लांबायचे नाही. ओढ नाही सोनं धनाची. असं आपलेपणाची. ओढ नाही सोनं धनाची. असं आपलेपणाची. हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. 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 ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो
रांजण त्या हो गणपती सणाची. चला चला आता गौरव आलं. कुमारी शर्मी कल्पेश सांगले, मुक्काम भरडोली, तालुका श्रीवर्धन. शाहिरांच्या लेखलेला मनाचा मुजरा 500 येथे लिहून दिलेला मी बरोबर वाचलं ना, अरे ते परत दुसरं काहीतरी म्हणायचं. 500 रुपयाचं श्रीवर्धनचं आमचं आईचं गाणं केलं होतं आणि आलेले आहेत श्रीवर्धन. 250 रुपये आमचे संतोष मालपेकर माऊली मनोरंजनासाठी पहिला गाणं म्हणजे. थँक्यू सो मच. अहो हे मी बोललो की यांना त्रास होतो, यांना जमत नाही, यांना कॉमेडी जमत नाही. यांचं कसं होतं, येतात सतत असतात, सतत करतात गांडबाई, एकदा तिकडून आवाज आला पाहिजे यार. असं करतो. 250 रुपये दिलं. थँक्यू सो मच. आपली वारी हाऊसफुल. 19 जुलै महिनाभर आहे. ज्योती मयूर राऊत आमच्या वेदूसाठी आलेल्या 200 रुपये. थँक्यू सो मच. तो आणि तर पैसा तू इकडे फिरत राहा बघते. सौ देविका विश्वास शिंदे वरवडे खंडाळा रत्नागिरी, क्या बात. 250 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे आदरणीय चंद्रकांत शिंदे माऊली यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शिंदे माऊली जय महाराष्ट्र मनाचा मुद्रा. त्याचप्रमाणे मयूर जुवळे माऊली गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. आता बुवांचा नाग बुवानी म्हणजे राधा आहे, त्या गवळणी आहे त्याने. बुवा तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमची मरणतरी होणारच आहे. मी म्हणलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही, त्याच्यावर तुमचे डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं, वरती नाही बोलायचं, काय करायचं काय. बुवांची स्टाईल. तुम्ही कुठं पण जावा, पण लोकांनी आपल्याला तर ऍक्सेप्ट केलं आहे. कसं टाळ्या पडतील, एका दुसऱ्या गोष्टी पडतील. तुम्ही कसं ज्ञान शिकवता, मला नमाल नाही करायचं, मलाही कळतं. हे पर्यंत एकदा चुकून झालं रे, चुकून झालं तर आता डिमांड वाढलंय. पण कसं आहे, 100 लोकांना आवडतं, दोघांना आवडत नाही. त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे, तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना. अहो हे होतं घटस्फोट. माहेराज गेलो बाय, मीटिंग बसवली, म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्याबरोबर. तर नादाला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता. एवढी दादागिरी कशी. नागोबाचं गाणं काय बोलतो झालं काय. हा बोलतो. आता यांनी मला राग सांगितलं ना, राग म्हणतात ये आणि राग गा. थांबा हो, वय बंद करा बोलते बोललं ना, त्याच्याशिवाय गाऊन दाखवायचं गाणं येतो बघा. अरे मी सगळं बंद करा बघू. 30 केलं घेतो बघा. वय नको नको बोललं तुम्हाला. 200 रुपये कट आहे तुमचा आज. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. काळी 5च आहे. कुठलं पण गाणं मी काळी 5ला गातो, काळी 1ला लगेच तार हिता आहे. कारण हा राग मी गुराकडे शिकलेला आहे. ह्या पहिल्या नाचतात ह्या नाचतात तुमतुन ह्या सगळ्या ढोलकी झान चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी. अरे त्याच्यातला गावठी बुवा तो राग भी क्या बात करते, मेरे को राग मत दिला भाजून नाही भाजून. अरे तुरेवाला आहे, खानदानी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली, मी पण प्रेमानं बारी केली, पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना, चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिनधास्त हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली. कुठल्या बोलला आहे ना, लपून बघतात तर डान्स आहे. मुरलीवाल्याची नंदलालाची हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली.
बुवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचा आहे. हा बुवा खालच्या वाटेचं इंडियन आयडॉल तिथं तुम्ही सुपरस्टार. माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. नाही तर विसायचं मी एकटा काय करू त्याने पाऊस सुरू झालाय. मरुदे भाऊ विषय भरकाटो वाजवलं जरा. बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना, मला काय राग आलेला नाही. मला येत नाही मी गावठी बुवा. तुम्ही सुरात नाही भारी आहे. मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे. तेवढी चाल तुम्ही द्यायची. फक्त स्तवनाची चाल द्यायची नसते, पण तुम्ही स्तवन म्हणून नका देऊ. त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ बघू तरी. अहो मंडळी येडावाकडे लिहितो यावाकडे मी गातो. बुवांना सांगा एखादं लिहायला हो सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात स्वतः लिहितात तर लिहून देतात आणि आमचं राजेश बुवा गातात म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. दोन एक बापसाचा पाय एक स्वतःचा पाय इसमें खडा है. अरे हाँ अकेला इधर खडा है गाना भाई. तो गाणं घ्या थोडं टाइमपास होतं. तुम्ही पण ना हो द्या काही पाच. मानू तुला देव कोणाच्या घरी मग गुराकडे का चालले या प्रॉब्लेम नाही ना. या चाली चालतील ना तुम्हाला. लाल कलर की बँग मी अजून काय वाईट बोललो काय बोलला. आपण बोलत नाही हो. एवढा प्रेमळ माणूस जगात कुठे घडणार नाही. माझे फक्त बायकोला समजत नाही. हे बायको बघ त्याने काळ्या पडतात आणि तुम्ही मला नेते ह्या तांबाटा आणि ह्या आणि ह्या. अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचं आपण आला बाजूला सगळं बसले संगीतकार. आमचं कल्पेश सांगली आलं होतं श्रीवर्धतनं आणि सगळं झालं हो. कंपोजिशन झालं सगळं आले वोकल काढला आणि बघ हॅलो अच्छा तांबटे घेऊन या. हे असलं हो इज्जत का भावरा. मानू तुला देव कोणाच्या घरी. हा गवण आहे का गवण आहे. अग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या का दूध खुळ्या त्याच्यानंतर नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला. मग गवळींचं काय गवळी काय पडल्या शरणागती पहिल्या वारीलाच पत्करली. फक्त बाहेर बोलून तरी तुला नाही होत बुवा. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तुम्ही लभाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. तुम्ही लभाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुळ्या ग. कळत नाही तुम्हा
विकास सांगतोय नाही तुम्ही का भोळ्या ग विकास सांगतोय नाही एवढ्या भोळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझा पुऱ्या ग लबाड दोड किती करता या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या किती मिनिटात अजून आयुष्यात किती मिनिटात बघा हा 5 मिनिटं बस शाहिरांचा प्रश्न आहे हा चाला नको घटस्फोट गेले ब्रह्मनिष्ठ सदानंद घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव गाव दोनेवडे तालुका राजापूर आरेवा मनस्वी आभार 501 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे भुवांचा प्रश्न आम्हाला आहे अनेक उत्तर दिलेली आहेत त्यांना अजून काही त्या ग्रंथापर्यंत त्यांच्या ग्रंथापर्यंत पोहोचता येत नाहीये बाकी ग्रंथ भरपूर मिळाले उत्तर दिलेले आहेत यावर्षी एक मुहूर्त पण झालेला आहे आमचे शाहीर आनंद भाऊकर यांचा प्रश्न फुटलेला आहे भानुलाल घराण्यापासून सुरुवात झालेली आहे यावर्षी गेली 4 वर्ष सतत प्रश्न फुटत आहेत परमेश्वराची कृपा नटेश्वराची कृपा शक्तिपुत्राचा मूळ गाभा हाच आहे हे राग गाणी हे सगळं सुरबीर लय लांबच्या गोष्टी आहेत नंतर लोकांना ते थोडंफार आवडतं येत आहे पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर आणि परमेश्वर कृपेने बाबू रंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटत आहेत आणि अभ्यास सुरू आहे प्रभाकर धनावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे जे नाव आहे तेच त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळी नसल्यावर तिचं नाव बदललं गेलं त्याचं नाव शंकरामा हे होय तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर तुझ्या जगण्यावर तुझ्या जीवनावर तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही कुठलंही संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं आहे शाहीर आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये दम नाही बुवाच्या आता बोला काय बोलू आता एवढी चांगली बारी केली एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडाटा काहीतरी टाकला आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा लांबोरे डॅमेज बोलला लांबोरे वाईट बोलला आपल्या बारीना बुवा आता आया बहिणी यायला लागले लहान लहान लेकरं यायला लागले आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी बरोबर आहे तुमचं म्हणणं पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्यपुरा मग आता उत्तर देतो नाही तर मग परत प्रॉब्लेम शंभवणीकर म्हणायचं लांबोरे मला उत्तर नाही दिलं माझी मृत्यू होते तर मला एवढंच म्हणायचं आहे निकम बुवा शेतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते शेतावरनं भाताची परीक्षा मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्या मग एवढी जी उत्तर दिली मी मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न फोडले तुम्ही आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय वाचन करताय सन्मान केला पाहिजे मग दम नाही कसा म्हणताय तो उत्तर देतो तुम्हाला तो गंध असला पाहिजे तुम्हाला तो वास असला पाहिजे त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे परिमळ असला पाहिजे सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा एवढंच जाते म्हणा सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालना माझी गंधशास्त्राचा गोत्राचा गंधशास्त्राचा गोत्राचा नाही मावायचा साच्याला का दोष त्या ढाच्याला असंच आहे का दोष हे जरा वाजवा तर पुढचं बरोबर आहे ती बघता का गंधशास्त्राचा गोत्राचा नाही मावायचा साच्याला का दोष ढाच्याला शास्त्राच्या का दोष ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला बुवाच्याला होंगायचं असतं त्याचा गंध घ्यायचा असतो त्या शास्त्राचा घ्यायचा असतो गंधशास्त्राचा गोत्राचा नाही मावायचा साच्याला
वाक्य तुझं लय भारी आहे, एक नंबर गाते, गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्यात भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळंच फुटायला लागलं, सगळंच फुटायला लागलं. आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागलं, नीटचा पेपर फुटला, आज पीईटीचा पण पेपर फुटला. मास्टर व्हायचं कसं, सगळंच फुटायला लागलं. आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षसातून तुटलाय रे आणि राक्षसातून तुटलाय रे. एक छोटासा भाग सांगतो आणि एक मुद्दा घेतो. परवा भावकर माऊलींकडून आमच्या शिष्य भावकर परिवाराची शान 500 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. तर परवा की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, प्रांत आहेत आणि मात्र एक असा अधिकारी आहे की मला आता काळजी नाही, माझं जे जगायचं होतं ते बऱ्यापैकी जगलो, पण माझ्या मुलाबाळांचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय. आपण हॉटेलला गेलो की आपल्याला 2-3 डिश माहिती, व्हेजमध्ये पनीर, कोल्हापुरी हे सगळं, आणि इकडे मग फ्राईड राईस आणि थोडंसं चिकन मसाला 65 एवढंच सगळं. आणि अहो तर पनीरच्या नावाने रबर द्यायचं. तो माणूस आला, अधिकारी झाले, आयुक्त झाले त्या फूड डिपार्टमेंटचे, आणि पनीरचा साठाच बंद केला, लोकांनी रबर विकायचे बंद केले. आणि परवा एक गाणं गायलं. आणि आता या शेंबवडे गावाच्या ह्या आयोजनाच्या साक्षीनं, या आई चंडिकाच्या साक्षीनं, स्थानेश्वराच्या साक्षीनं आणि ओझर देवाच्या साक्षीनं एक सांगतो, आत्ताच बारी सुरू असताना तुकाराम मुंडेंचा मला फोन येऊन गेला. अंगावर सांगा. आणि नंतर म्हटलं तुम्ही काय करता, तुम्ही एकच सांगितलं, हे काय म्हणजे तुम्ही जे करत ते काय होतं. तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये कलगीतुरा नावाची एक लोककला आहे. तर म्हणतात प्लीज आपण वेळ काढून भेटूयात, ही तुमची इतकी भारी लोककला आहे तर ती पूर्ण महाराष्ट्रात ज्ञात व्हायला पाहिजे, आपण त्याच्यासाठी काहीतरी नवीन आराखडा तयार करूयात. त्यांचे शब्द आहेत. आणि हे क्रेडिट माझ्या सगळ्या युट्यूबर्सना मी देतो, अक्षा सगळ्यांना सांग, आणि माझ्या धन्यता कलगीतुराला देतो आणि माझ्या त्या वाडवळाला देतो. हे क्रेडिट माझं नाही. थँक्यू सो मच. फक्त जीवाला घाबरायचं पोरात, सीट मिळू दे नाही मिळू दे, कुणाच्या नादासच लागायचं नाही. ज्या आयशी बापसाने आपल्याला गावाचं सांगितलं ना, लेका कोणाच्या आल्यात नको जाऊ, गेल्यात नको जाऊ, गाडी घोड्यात नाही, व्यवस्थित जा. 2 टायमाला मला फोन कर, पहिल्याला मला सांगायचे पत्र पाठव. त्याला कोण कसा असेल काय माहिती, 23 वर्षाच्या पोरगाला मारून टाकला सुरा, डायरेक्ट पकडायला कापावत असा. अरे काय यार, कोणाच्या नका जाऊ, त्यांचा युगो माझावाला युगो जातो. मी भाषण सांगतो, तो युगो घेऊन काय करायचं त्याच्यासमोर, मग जिंकून काय करायचं, एक शब्द घेतो म्हणजे ही ओळख घेतो आणि भारी संपवतो. रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण टाळा. रेल्वे बसनं जाताना वाद भांडण टाळा. जीव लाखात एकच हा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. 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 रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण टाळा. रेल्वे बसनं जाताना वाद भांडण टाळा. जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा.
कोसरले गावावरती गणाच्या आतुरतेचा गण गालेला आहे, गवळणींचं शृंगारचं गाणं गालेलं आहे, दोन समाज प्रबोधाची गाणी गायली आहेत आणि बारी ठेवतोय बुवा जसं तुम्ही जाल तसं आम्ही येणार. धन्यवाद. डावर साहेबांकडे बारी देतो, तिसरी बारी करतात. धन्यवाद विकासजी मावळे साहेब. आज तुरेवाडे शाहीर विकासजी लांबोळे साहेबांनी उत्तम असं मनोरंजन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात. आजचा हा त्यांचा चौथा मुंबई रंगमंचावरचा हाऊस राजेश निक्कम आणि तुमचा चौथा प्रयोग आणि आजचा हा त्यांचा 7वा प्रयोग. अजून मला वाटतं ह्या वर्षीचे 18 प्रयोग अजून बाकी आहेत आणि आम्ही एक कोकणचे युट्यूबर्स म्हणून पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला दिवस पकडून पुन्हा ही जोडी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवस हा चांगलाच असणार याची मी ग्वाही देतो आणि आयोजकांतर्फे तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. आणि शक्तीवाले यांनी तयार राहायचे आहे. ओके, धन्यवाद. Yeah.